आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कारवाई। मोबाईल चोरीतील गांधीनगर तालुका करवीर येथील 2 आरोपींना शिताफीने जेरबंद करून चोरीच्या गुन्ह्यातील 11 मोबाईल, मोपेड, मोटरसायकल हस्तगत करून एकूण 2,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश। यातील फिर्यादी यांचे जयसिंगपूर शहरात पाटील अख्खा मसूर समोर असलेले पद्मवीरा इन्फाटेक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे पत्र्याचे शेडमध्ये ठेवलेले 2 मोबाईल फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले असल्याबाबत यातील फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल चोरट्याचा शोध घेत असताना जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना त्याच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात 2 इसम पांढऱ्या रंगाची मोपेड, मोटरसायकल घेऊन पावती नसलेली मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने मिळालेल्या बातमी ठिकाणी रवाना होऊन जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून वॉच केला असता 2 इसम पांढऱ्या रंगाची मोपेड, मोटरसायकल घेऊन संशयितरित्या थांबलेले दिसले। बातमीच्या अनुषंगाने पथकास त्याचा संशय आल्याने सदर संशयितांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यास आमची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव राम केसाजी भाटी, 30 वर्ष, राहणार रेल्वे स्टेशन जवळ गांधीनगर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, मूळ गाव मुक्काम पोस्ट शहादरी, जिल्हा पाली, राज्य राजस्थान, रोहित नागेश शिरवाटे, वय 20, राहणार शांतीनगर, रेल्वे स्टेशन जवळ गांधीनगर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे पथकाने पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यात दुचाकी वाहन पाहिले असता सदर दुचाकी वाहन होंडा कंपनीची ॲक्टिवा 6G, तिचा रजिस्ट्रेशन नंबर MH09GB 3822 असे असून पंचांसमक्ष गाडीची डिग्गी उघडून पाहिली असता सदर गाडीच्या डिग्गीमध्ये वेगवेगळे कंपनीचे 11 मोबाईल आढळून आले। त्यांच्याकडे मिळून आलेल्या वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल त्यांच्या पावतीबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवडीची उत्तरे दिली, परंतु त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी सदरचे मिळून आलेले मोबाईल जयसिंगपूर शहर, हातकणंगले, कोल्हापूर या परिसरातून चोरी केल्याबाबत कबुली दिली। सदर आरोपी यांना गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक ताहिर मुल्ला हे करीत आहेत। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।